राहिल्या. किती वेळ म्हटलं तुला उशीर झाला, मला वाटलं तुला ऍक्सिडेंट झाला की काय. आपलं वाटलं रे. हे बघ तुझी वाट बघून चहा पण संपवला मी. सॉरी. बरं एवढं अर्जंटली बोलवलंय, काय प्रॉब्लेम नाही ना? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. बापरे, मोठा प्रॉब्लेम. अच्छा, तुला ताण लागले हा प्रॉब्लेम? नाही रे, मग प्रॉब्लेम असा आहे काय की मी तो फक्त जवळच्या मित्राला सांगू शकतो, आणि म्हणून तर तुला इथे घाईघाईने बोलवलंय. बापरे, एवढा मोठा प्रॉब्लेम आहे? हो. काय प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम असा आहे की तोय तिकडे चाल. भलताच मोठा प्रॉब्लेम दिसतोय. हो. माझी उत्सुकता किती वाढवणार आहेस? सांग ना काय झालं ते. सांगतो. क्राईम ब्रँच मधून इन्स्पेक्टर भोसलेचा मला फोन आला होता. त्यांनी मला आता हजर राहायला सांगितलंय. बापरे, क्राईम ब्रँच मधनं फोन आला होता? अरे असं काय केलंस तू? अरे मी काय करणार मग त्याशिवाय का त्यांनी फोन केला? बापरे, क्राईम ब्रँच म्हणजे सिरियस मॅटर असणार. पण मी खरंच काही केलं नाही रे, देवाशपथ सांगतो. महेश, तू माझ्या बरोबर येतोस का? कुठे? क्राईम ब्रँच मध्ये. आलो असतो रे, पण त्यांनी तुला आत टाकलं. नाही, समज त्यांनी तुला आत टाकलं तर बाहेर कोणतरी पाहिजे ना, म्हणून मी थांबतो. मला खूप टेन्शन आलंय रे. अरे तू तर गुन्हाच केलायस. मी काय केला गुन्हा? नाही असं त्यांना वाटत ना, पण मला गुन्हा न करता क्राईम ब्रँच म्हणून टेन्शन आलंय नुसतं. काय करू काय? किती वाजता बोलवलंय? 10. अरे मग तू इथे काय करतोय? वाजले किती? 9:30. चल निघ लवकर, निघ. काय झालं? पोचलास? कुठे? अरे पोलीस स्टेशनला पोचलास. लवकर निघ निघ निघ. अरे देवा. गुन्हे प्रकटीकरण शाखा 7, गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबई. गजानना वाचव रे बाबा. सहाय्यक पोलीस आयुक्त D1 मध्य पूर्व गुन्हे प्रकटीकरण शाखा गुन्हे अन्वेषण विभाग मुंबई. ओके. नाही मी त्यांना भेटायला जाणार आहे. बसा. हां जाणार आहे मी संध्याकाळी. नंतर मग मी तुम्हाला सांगतो काय ते. एक्सक्यूज मी. येस, मी दामोदर यशवंत गोखले. आपण इन्स्पेक्टर भोसले का? नाही, मला इन्स्पेक्टर भोसल्यांना भेटायचं होतं. भेटायचं म्हणजे काय, त्यांनीच मला बोलवलं होतं फोन करून. काय झालं की त्यांचा फोन आला होता. बसा. काहीतरी बँकेचा मॅटर असणार का मम्मा? आपले पप्पा कसला क्राईम करणार आहेत? क्राईम करणारे पप्पांना वेगळेच असतात. अगं, लाईट आणि टेलिफोनचं बिल लास्ट डेटच्या 8 दिवस आधी भरतात. ते कसला क्राईम करणार आहेत? बँकेच्याही काही भानगडीत अडकायला नकोत गसाई. नाही तर करायचं दुसरं कोणीतरी, आणि उगीच हे अडकायचे. DY गोखले. हो, दामोदर यशवंत गोखले. आपण इन्स्पेक्टर भोसले का? मला ते फोन अपॉइंटमेंट. गुड मॉर्निंग सर. गोखले बसा. थँक्यू. हां, 1 मिनिट. चालेल ना? हो, न चालायला काय झालं? गोखले तुम्ही चहा घेणार का? नाही, मी दिवसातून 2दाच चहा घेतो.
सकाळी घरातून निघताना एकदा झालाय, आता एकदा बँकेत होईल. DY गोखले. हं, गोखले साहेब, तुम्ही जॉब कुठे करता हो? बँकेत काय पोस्ट? ऑफिसर आहे. काय? 2 वर्षांपूर्वीच प्रमोशन झालंय माझं. अच्छा. मिसेस सर्व्हिस करतात का? हो, ती शाळेत शिक्षिका आहे, प्रायमरी टीचर. दोघंही नोकरीला. तेव्हाच मुंबईसारख्या शहरात 2-2 फ्लॅट घेणं जमलं तुम्हाला? नाही हो, आम्ही राहतो ना तो आधीचाच आहे. म्हणजे परळला पूर्वी चाळ होती ना, ती बिल्डरने विकत घेतली आणि पाडली. पाडून तिथे बिल्डिंग बांधली. तिथे आम्हाला एक फ्लॅट मिळाला. आणि मी बँकेत नोकरीला आहे, त्यामुळे कमी इंटरेस्टवर लोन मिळतं. मग म्हणून मी आणखीन एक जागा बोरिवलीला घेतली. चांगली जागा आहे, हवेशीर आहे, प्रशस्त आहे, 510 स्क्वेअर फुटाची. शिवाय स्विमिंग टँक वगैरे आहे तिथे. घ्या पाणी. हे कूलरचं थंड आहे का साधं देऊ? नाही, मला साधं चालेल. आणखी देऊ? आणखी? नाही, नको. नाही, अर्धे सांडलं म्हणून. चालायचंच. साहेब, प्रॉब्लेम काय? टेन्शन आलं असेल ना तुम्हाला? मग पप्पांचं मी समजू शकते. हा, तू केवढं टेन्शन घेतेस आणि शाळेतही गेली नाहीस आज. अगं शाळेत मुलांना शिकवताना लक्ष लागायला नको का गं सई? आणि प्रॉब्लेम काय आहे कळलं असतं ना तरी सुद्धा. हॅलो. हाय सनी, हाव यू? हाय. हाव यू, कशी आहे सई? मी मस्त. तू कसा आहेस आणि कधी येतोस इंडियात? अरे उद्या रात्रीच्या फ्लाईट न येतोय. वाव, लवकर ये, मी वाट बघतीये. आता लवकर म्हणजे हे बघ सई, स्टेट्स मधून विमानाने भारतात यायला निदान 22 तास लागतात. तेवढं लागणारच ना. काय त्यापेक्षा लवकर यायचं असेल ना तर रॉकेटने यावं लागेल. यू नॉटी. आलास की आधी मला फोन कर. ओके या. ए सनी, हा, मी तुला घ्यायला एअरपोर्टला येऊ? तुम्ही खरंच चहा नाही घेणार? नाही, मी दिवसातून 2दा चहा घेतो. सकाळी एकदा झालाय. आता मला सांगा संध्याकाळी- गोखले, बोरिवलीच्या फ्लॅटमध्ये सध्या कोण राहतो? कुणीच नाही. परळला राहायची सवय झाली ना. बोरिवली खूप लांब वाटतो. हा, मग तो फ्लॅट असा रिकामा ठेवण्यापेक्षा कुणीतरी टेनंट ठेवायचा ना. तेवढंच भाडं मिळेल असतं तुम्हाला. नाही, ठेवतो आम्ही भाडे करू, पण सध्या कुणीच नाहीये. का कोणी नाहीये? एखादा चांगला मिळाला तर ठेवू. चांगला म्हणजे आधीचे वाईट होते का? नाही नाही, तसं नाही. मग कसा? साहेब, तुम्ही माझी चौकशी का करताय हे सांगाल का? चौकशी? अहो, चौकशीला अजून सुरुवात कुठे झाली आहे? मी तर सहज गप्पा मारतो तुमच्याशी. तेही तुम्ही एक सभ्य सुशिक्षित बँकेतले अधिकारी आहात म्हणून. ठीक आहे, ठीक आहे, आपण चौकशीला सुरुवात करूया. हे घ्या, ओळखा कोण आहे? अहो, हा तर रुपानी, आमचा टेनंट. आत्ताच तुम्ही म्हणालात की तुमच्या फ्लॅटमध्ये कोणीही टेनंट नाही म्हणून. नाही, हा आधी होता. मग ॲग्रीमेंट संपलं म्हणून निघून गेला का? नाही हो, ॲग्रीमेंट संपायच्या आतच गेला तो. ठीक आहे, तुम्ही असं करा, उद्या सकाळी रुपानी बरोबरच्या ॲग्रीमेंटची कॉपी इथं घेऊन या सकाळी 10 वाजता. गोखले, हा, मी बोलेलो कळतंय ना तुम्हाला? तुमच्या टेनंट बरोबरचा ॲग्रीमेंट घेऊन उद्या सकाळी 10 वाजता इथं या. या दा. हो.